नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. विदर्भ दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपुरात जाऊन राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. या दौऱ्यामध्ये संघटनात्मक बांधणीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत आणि याशिवाय या दौऱ्यामध्ये ते विविध मान्यवरांच्या भेटीगाठी सुद्धा घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलाय. आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात तसंच संघटना वाढीसाठी या दौऱ्यामध्ये राज ठाकरे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, राज ठाकरे आज चंद्रपुरात आहेत आणि चंद्रपुरातल्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ते भेट घेणार आहेत. सोबतच ते इतरही मान्यवरांना भेटणार असल्याचं समजतंय. विशाल, या सगळ्या चंद्रपूर दौऱ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा तिसरा दिवस आहे आणि हा दौरा अधिक चर्चेत आहे यासाठी कारण का भाजप नेत्यांच्या भेटीगाठी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा दौरा अधिक चर्चेचा आहे. आपण जर नागपूर शहरातील आढावा घ्यायचा ठरवलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नागपूर शहराची कार्यकारिणी बरखास्त केली आणि त्यानंतर ते चंद्रपूर शहरामध्ये आलेले आहेत. आज चंद्रपूर शहरामध्ये ते पदाधिकाऱ्यांकडून आढावा जो आहे हा संपूर्ण घेणार आहेत. नागपूरसारखीच कारवाई या ठिकाणी सुद्धा होण्याची दाट शक्यता जी आहे ही वर्तवली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोड्या वेळापूर्वीच नागपूर शहरातील चंद्रपूर शहरातील भाजपचे माजी महापौर आणि उपमहापौर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी हॉटेलवरती आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत ह्या भाजप नेत्यांशी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाजपचे माजी महापौर आणि उपमहापौर चंद्रपूर शहराचे त्यांचं स्वागत करण्यासाठी जे ते हॉटेलवरती पोहोचलेले आहेत. एकंदरीत आपण जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा जर पाहायला गेला तर आज चंद्रपूर शहरामधील ते येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण आढावा घेणार आहेत आणि नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं रिझल्ट नसल्यामुळे कार्यकारिणी बरखास्त केली तशाच पद्धतीची कारवाई चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा होण्याची दाट शक्यता जी आहे ही वर्तवली जाते. त्यामुळे आज एकंदरीत जर पाहायला गेलं तर चंद्रपूर शहरामधील बैठक आटोपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीच्या दिशेने निघणार आहेत. अजिंक्य. विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि राज ठाकरेंच्या या चंद्रपूर दौऱ्याच्या अनुषंगाने जे अपडेट्स आहेत ते आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. मनसेच्या स्थापनेला जवळ